आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। सर्वसामान्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे, कारण कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट झाल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना त्याचा चांगलाच फायदा झालाय। त्यामुळे केंद्र सरकारद्वारे लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 3 वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरल्यात, यामुळे तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे। दरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात करण्याचा मार्ग मोकळा झालाय। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली असली तरी भारतामध्ये अद्याप पेट्रोल अथवा डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीयेत। मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केली होती। आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरापासून दिलासा मिळाला नाहीये। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 3 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आल्यात। मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी बेंचमार्क ब्रेट क्रूडचा दर डिसेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल $70 खाली घसरलाय। जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे इंधनाची मागणी कमी झाल्याचा हा परिणाम आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी कमी केल्या होत्या। अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।